ऐसे म्हणले तेव्हा ऐसे त्याने वचन तेव्हा ऐकले त्या वचनाला म्हणले का मान देऊन त्या वचनाला आज्ञा मानून आणि जसं म्हणले का आज्ञा मानून म्हणले का सगळं म्हणले का ग्राम असला म्हणले का आपल्या सोबत श्रीमंत लोकांना घेऊन आणि त्या म्हणले का कार्य सिद्धीसाठी जाऊ लागले म्हणतात दिव्य राता दिसती नयने वरी हारे रत्न बसविले कोंदणे मुक्ता फळाची या जाळीया गुंफणी तया दौरीने टाकलिया जायला लागले त्या रस्ता म्हणले का दिव्य प्रकारचे म्हणले का रथ म्हणले का झुकले गेले आणि दिव्य प्रकारचे म्हणले का सुनाचा मार म्हणजे त्या रथावर म्हणले का झुकले गेले अशा प्रकारचे रथ म्हणले का बांधून आणि आपलं कार्य सिद्धीला साधण्यासाठी जाऊ लागले म्हणतात 10 शस्त्र अश्वधान जे जमुनी पिठे शोभाय माना सोयीचे करती गमना टाकती पवन मागाला 10 सहस्र अश्वजान म्हणजे 10,000 म्हणजे अश्व म्हणजे का गोळा केले नाना प्रकारचे म्हणले का रथ म्हणले का गोळा केले नाना प्रकारचे म्हणले का सामुग्री सोबत घेऊन म्हणले जायला लागले म्हणतात एक शास्त्र वारणा निश्चिते समागमे घेतसे भूपते 5 शस्त्र कृष्ण वर्ण भद्र जाती मधु मंद शोभिते नाना प्रकारचे म्हणले का शस्त्र अस्त्र घ्यायला लागले नाना प्रकारचे म्हणले का घोड्याचं म्हणले का बंधन बांधायला लागले आणि नाना प्रकारचे म्हणले का अश्वदळ गजदळ म्हणले का असा असणारा नरपती आणि आपल्या सिद्धीसाठी जाऊ लागले म्हणतात 5 शत शुभ्र वर्ण शत एक चौदंत वारण त्यावरी जडित पाखरा घालून स्थिर गमने चालती स्थिर गमने चालले एवढा म्हणले का दळ म्हणले का सज्ज केला नाना प्रकारचे म्हणले का दळ सज्ज केला आणि आपल्या सभेत म्हणले का राजा त्या दळामध्ये सभेत झाला आणि त्या दळामध्ये राजा काय सरताश म्हणले का चालू लागला म्हणता स्थिर गमन करू लागले म्हणतात रत्न जडित चोरगल पाखरसे जोडली मुक्ता फळे ऐसे वैभव घेऊन सकाळे नप तत्काळ निघाला काय राजा म्हणले तर राजा असेल तर वैभव म्हणले का आपोआप येतं म्हणले सगळं म्हणले का रत्नजडित अलंकार देदीप्यमान असणारे म्हणले का रथ नाना प्रकारचे घोडे नाना प्रकारचे अश्व नाना प्रकारचे प्रधान नाना प्रकारचे लोक हे सगळं घेऊन म्हणले का त्या राजा म्हणले निघू लागला म्हणतात मने धरोने शुद्ध भाव चरण चाली निघाला रावय मने पाथोनी सद्गुरु राव सर्व वैभव पावे मनी धरोनी शुद्ध भाव म्हणाले ज्या मनामध्ये म्हणले का शुद्ध भाव नाही कोणतंही म्हणले का कार्य सिद्धीला पावण्यासाठी कोणतंही म्हणले का या परमार्थ म्हणले का योग्य रीतीला लावण्यासाठी माणसाचं म्हणले का भाव म्हणले का शुद्ध पाहिजे भावेवीन भक्ती भक्तीवीन म्हणले का भाव ज्याचं म्हणले का शुद्ध अंतःकरण नाही त्या शुद्ध अंतःकरण राजा सांगायला लागलं जे म्हणले का तुला म्हणले का पाहिजे ते आपण देऊ आणि शुद्ध अंतःकरणाने अर्पण करू असं सांगू लागले.